नमस्कार मित्रांनो, हे झाड तुम्ही बघताय का? हे झाड कशाचं माहिती तुम्हाला? तर आज या झाडाबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे. खरं तर हे झाड लकी बांबू नावाने ओळखलं जातं. आजकाल घर किंवा ऑफिसच्या ठिकाणी हे लकी बांबू असतं. हे झाड आता खूपच लोकप्रिय झालेलं आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, या बांबू नावामध्ये बांबू जरी असले तरी हे बांबूचे झाड नसून त्याला वॉटर लिली प्रजातीशी संबंधित वनस्पती ती फेंग शुई आणि वास्तुशास्त्रानुसार हे झाड अत्यंत शुभ मानलं जातं. चला तर मग आपण जाणून घेऊया या लकी बांबू बद्दल काही गोष्टी. तर या लकी बांबूचे फायदे काही नाही. तर हे लकी बांबू सकारात्मक ऊर्जा म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी हे झाड जर घरात किंवा कामाच्या ठिकाणी ठेवलं ना, तर सभोवतालचे वातावरण एकदम आनंदी राहतं. हवा शुद्ध करते, एअर प्युरिफिकेशन. लकी बांबू घरातील हवेतील हानिकारक घटक जसे की बेन्झीन, फॉर्मॅल्डिहाइड हे हवा शुद्ध करते. लकी बांबू घरातील हवेतील हानिकारक घटक शोषून घेतो, हवा शुद्ध ठेवण्यास मदत करतो. याला कमी देखभालीची गरज आहे. या झाडाला वाढवण्यासाठी जास्त मातीची गरज नसते. हे फक्त पाण्यातही सहज वाढू शकते. तसेच याला खूप कमी सूर्यप्रकाशाची गरज असते. चौथा आहे की ताणतणाव कमी करते. घरातील हिरवेगार वातावरण मानसिक शांतता देते आणि आपल्या कामावर लक्ष केंद्रित ठेवण्यात मदत करते. उत्कृष्ट गिफ्ट म्हणून सुद्धा आपण हे देऊ शकतो. जसं की नवीन घर, लग्न, वाढदिवस, नवीन व्यवसाय सुरुवातीला कोणाला तरी आपण शुभेच्छा म्हणून हे भेट देऊ शकतो. तर मित्रांनो, फेंग शुई बांबूच्या काड्यांचे महत्त्वाचं आहे. तुम्ही बाजारामध्ये फोटोमध्ये पाहू शकता की बांबूचे काही स्टॉक्स एकत्र बांधलेले असतात. जसं की 2 काड्या प्रेम आणि वैवाहिक सुखासाठी, 3 काड्या आनंद, संपत्ती आणि दीर्घ आयुष्यासाठी, 5 काड्या उत्तम आरोग्य आणि मानसिक शांतीसाठी, 6 आणि 8 काड्या व्यवसाय पैशासाठी प्रगती करण्यासाठी अशा बांधलेल्या असतात. तर मित्रांनो, हे झाड तुम्ही घेतलेलं आहे का? आणि घेतला असेल तर तुम्हाला जे काही फायदे जाणवलेत का? नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा. तर या झाडाची ठेवण्याची योग्य दिशा काय आहे घरामध्ये? पूर्व दिशेला जर ठेवलं तर कुटुंबात सुख, शांती आणि उत्तम आरोग्य. हे झाड पूर्व दिशेला ठेवावे. आणि जर आर्थिक प्रगती, घरात पैसा आकर्षित करायचा असेल तर हे झाड आग्नेय देशाच्या कोपऱ्यात ठेवावे. आणि कुठं ठेवायचं नाही, हे झाड कुठं ठेवायचं नाही तर विसरूनही बेडरूम किंवा बाथरूममध्ये ठेवू नये. हे झाड आहे ना, बेडरूम आणि बाथरूममध्ये ठेवायचं नाही. तर या झाडाची तुम्ही काळजी कशी घ्यायला पाहिजे? ही झाड जे आहे हे सुकू नये म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे? याचं पाणी ना तुम्ही कधीतरी बदलायचं आहे. जर तुम्ही ते पाण्यात लावले असेल तर 7 ते 10 दिवसांनी त्याचे पाणी नक्की बदला बरं का. 7 ते 10 दिवसांनी त्याचे पाणी बदलायचे आहे. पाण्याचा प्रकार थेट नळाचे क्लोरीनयुक्त पाणी वापरण्याऐवजी फिल्टर केलेले पाणी, डिस्टिल्ड वॉटर वापरा. पाणी फक्त मुळे बुडवतील इतकेच असावे.
सूर्यप्रकाश या झाडाला थेट कडक उन्हात ठेवू नका, अन्यथा पाने पिवळी पडून झाड सुकू शकते. याला घराच्या आत अशा ठिकाणी ठेवा, भरपूर उजेड असेल या ठिकाणी. स्वच्छता काय ठेवायची तुम्ही की पाणी बदलताना काचेचे भांडे आणि झाडाची मुळे हलक्या हाताने स्वच्छ धुवून घ्या. पिवळी पडलेले पाणी लगेच छाटून टाका. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही काळजी घ्यायची. आणि नक्कीच तुम्ही पण हे झाड घेऊन या. आणि मला असं वाटतं की एक माझं पर्सनल ओपिनियन आहे की हरकत काय आपण असं आणून ठेवलेलं. जर होत असेल काही फायदे तर आपलं नक्कीच आपल्यासाठी एक चांगली गोष्ट आहे. ओके, तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, जर काही चूक झाली असेल व्हिडिओ बनवण्यात तर मी दिलगिरी व्यक्त करतो आणि प्लीज आपण मला समजून घ्या, सांभाळून घ्या, कारण मला व्हिडिओ बनवण्याची सवय नाही आहे. तर